नेक्स्ट टॉपिक इज स्पीड अँड व्हेलोसिटी. चाल आणि वेग. प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जो शब्द वापरतो तो आहे स्पीड, आणि स्पीडला आपण मराठीमध्ये म्हणतो वेग. पण त्या ठिकाणी सायन्समध्ये प्रत्यक्ष स्पीडला जो शब्द आहे तो चाल आहे, आणि व्हेलोसिटी हा सहसा आपल्याकडं वापरला न जाणारा शब्द जो आहे त्याला या ठिकाणी वेग म्हटलेला आहे. म्हणून हा गोंधळ करायचा नाही आहे का त्या ठिकाणी स्पीड म्हणजे चाल आहे, स्पीड म्हणजे वेग नाही आहे, आणि त्या ठिकाणी व्हेलोसिटी म्हणजे वेग आहे प्रत्यक्षामध्ये. आता या ठिकाणी मग व्हॉट इज स्पीड अँड व्हॉट इज व्हेलोसिटी यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. डिस्टिंग्विश बिटवीन स्पीड अँड व्हेलोसिटी, फरक स्पष्ट करा, डिफाईन स्पीड, डिफाईन व्हेलोसिटी, असे जे प्रश्न आहेत ते विचारले जातात. मग आपल्याला स्पीड म्हणजे काय आणि व्हेलोसिटी म्हणजे काय तो भाग पाहायचा आहे. आता सुरुवातीला आपण पाहूया स्पीड, आणि नंतर आपण त्या ठिकाणी व्हेलोसिटी याचा विचार करणार आहोत. व्हेलोसिटी म्हणजे वेग आहे आणि स्पीड म्हणजे चाल आहे प्रत्यक्षामध्ये. मग या मुद्द्यामध्ये व्हॉट इज स्पीड, व्हॉट इज स्पीड जर आपल्याला या ठिकाणी विचारलं तर त्या ठिकाणी त्याचा साधा आणि सोपा जो अर्थ आहे, स्पीडचा संबंध हा डिस्टन्सशी येतो. याची जर व्याख्या विचारात घेतली, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड or covered by an object in unit time. म्हणजे एकक कालावधीमध्ये वस्तूने मार्गक्रमिलेलं जे अंतर असतं डिस्टन्स, प्रत्यक्ष मार्गक्रमिलेलं अंतर इज कॉल्ड ॲज स्पीड. मग इथे स्पीडचा आपल्याला संबंध सांगता येतो. स्पीड is related to distance. स्पीडचा संबंध कशाशी येतो? प्रत्यक्ष अंतराशी येतो, म्हणजे स्पीड अंतराशी संबंधित आहे. आता मग आपण अंतराचा जर विचार केला, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटचा जर विचार केला, तर डिस्टन्स हॅज मॅग्निट्यूड. डिस्टन्सला मॅग्निट्यूड पण असतं, आणि त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जर दुसरी जर गोष्ट विचारात घेतली तर डायरेक्शन. पण त्या ठिकाणी आपल्याला डिस्टन्सचा संबंध हा डायरेक्शनशी असलेला पाहायला मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी इथे सुद्धा डिस्टन्सशी संबंधित असल्यामुळं स्पीड हॅज मॅग्निट्यूड. स्पीड हॅज मॅग्निट्यूड, त्याला मूल्य आहे, काहीतरी किंमत आहे. किती स्पीड आहे तर काय जे मूल्य आहे ते त्या ठिकाणी 40, 50, 60, 70, मग त्याचं एकक जे आहे ते पुढं पाहिजेच आपल्याला. मग स्पीड त्या ठिकाणी एवढं स्पीड आहे, 50 किलोमीटर प्रति सेकंद, प्रति मिनिट वगैरे, हे जे आहे तो भाग पुढे येतो. पण आता इथं स्पीड हॅज मॅग्निट्यूड बट नॉट द डायरेक्शन. स्पीडचा संबंध डिस्टन्सशी असल्यामुळे डिस्टन्सला जसं मॅग्निट्यूड असतं पण डायरेक्शन असत नाही, दिशा असत नाही. म्हणजेच या ठिकाणी चालीला मूल्य असते पण दिशा नाही. मूल्य आहे पण दिशा नाही. सो इट्स स्कॅलर क्वांटिटी. सो इट्स अ स्कॅलर क्वांटिटी. ही जी आहे ती अदिश राशी आहे. ही अदिश राशी आहे. आता दुसऱ्या बाजूला व्हेलोसिटीचा जर विचार केला तर व्हेलोसिटीमध्ये महत्त्वाचा पहिला मुद्दा, त्याच्या व्याख्याचा जर विचार केला तर सांगता येतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड ऑर कवर्ड distance covered by an object in unit time but in particular direction. म्हणजे त्या ठिकाणी
एखाद्या वस्तूने प्रत्यक्ष मार्गक्रमलेलं जे अंतर असतं त्याचा इकडे विचार केलेला आहे. पण इथं ठीक आहे, वस्तूने मार्गक्रमलेलं अंतर, पण कसं असलं पाहिजे ते एका विशिष्ट दिशेला. मग त्या दिशेमध्ये त्या याने किती अंतर कापलेले तेवढाच विचार केला जाणार आहे, प्रत्यक्ष अंतराचा विचार होणार नाही. म्हणून या ठिकाणी याचा संबंध येतो तो डिस्प्लेसमेंटशी. आणि म्हणून velocity is related to displacement. velocity is related to displacement म्हणजे याचा संबंध येतो त्या ठिकाणी वेगाशी नाही, या ठिकाणी विस्थापनाशी. म्हणजे जो वेग आहे त्या वेगाचा संबंध आपल्याला विस्थापनाशी आलेला पाहायला मिळतो. आणि इथे प्रत्यक्ष चालीचा संबंध हा आपल्याला जे अंतर आहे त्या अंतराशी आलेला पाहायला मिळतो. मग जर याचा विचार केला, डिस्प्लेसमेंटचा जर विचार केला, मग याच्यानुसार जर व्याख्या द्यायची म्हटलं तर डिस्प्लेसमेंट occurred in unit time is called velocity. म्हणजे एकक कालावधीमध्ये झालेलं जे विस्थापन आहे त्या विस्थापनाला आपण काय म्हणायचं, व्हेलोसिटी म्हणायचं, म्हणजेच वेग म्हणायचं. मग आता या ठिकाणी दुसरा मुद्दा आपण पाहिला का, जर स्पीड जर कशाशी संबंधित आहे, डिस्टन्सशी संबंधित आहे, तर व्हेलोसिटी कशाशी संबंधित आहे, डिस्प्लेसमेंटशी संबंधित आहे. मग असा जर विचार केला तर मग जसं विस्थापनाला दोन गोष्टी संबंधित असतात, एक मग इथे सुद्धा विस्थापनाला जसं मूल्य असतं आणि डायरेक्शन असते, तसं या ठिकाणी व्हेलोसिटी हॅज मॅग्निट्यूड मूल्य आहे त्याला, अँड डायरेक्शन ऑल्सो. म्हणजे हा जो प्रत्यक्ष जो वेग असतो, वेगाला काय असते, मूल्य असते व त्या ठिकाणी दिशाही असते. मग इथे जशी ही स्केलर क्वांटिटी होती तशी, सो इट्स अ वेक्टर क्वांटिटी. म्हणून ही आपल्याला सदिश राशी आढळते. असे फरकाचे मुद्दे आपल्याला इथे स्पष्ट करता येतील. 3 फरकाचे मुद्दे सांगता येतील. डिस्टन्स प्रत्यक्ष व्याख्या, याचा संबंध प्रत्यक्ष डिस्टन्सशी, याचा डिस्प्लेसमेंटशी. ही जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे, त्याचं रिझन इथे आहे. आणि ही जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे, त्याचं रिझन इथं दिलेलं आहे. आता या ठिकाणी ह्या दोघांची युनिट्स जर विचारात घेतली तर स्पीड अँड व्हेलोसिटी बोथ हॅव सेम युनिट. मग युनिटचा जर विचार केला तर इकडं जर आपण प्रत्यक्ष स्पीड विचारात घेतलं, म्हणजेच चाल जर विचारात घेतली, तर प्रत्यक्ष व्याख्येनुसार जर आपण विचार केला तर आपल्याला त्याचं सूत्र काढता येईल. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड डिवायडेड बाय टाइम टेकन. म्हणजे त्या ठिकाणी अंतर आणि प्रत्यक्ष वेळ. मग आता स्पीड बरोबर डिस्टन्स डिवायडेड बाय जर टाइम टेकन असेल तर डिस्टन्स MKS जे आहे, डिस्टन्स MKS म्हणजे SI पद्धतीमधलं एकक जर विचारात घेतलं तर ते आहे मीटर. आणि टाइम जो आहे तो आहे सेकंद. आणि म्हणून त्याचं स्पीडचं जे एकक आहे
ते मीटर पर सेकंद आहे. कशामधलं? MKS मधलं. आणि CGS चा जर विचार केला तर CGS मध्ये हेच अंतराचं एकक आहे सेंटीमीटर आणि त्या ठिकाणी अंतराचं एकक जे आहे ते वेळेचे एकक जे आहे ते सेकंद आहे. म्हणून आपल्याला सेंटीमीटर पर सेकंद हे कशाचे एकक पाहायला मिळतं? स्पीडचं एकक पाहायला मिळतं. कशामध्ये? हे झालं MKS मध्ये, MKS, आणि हे जे आहे हे आपलं CGS एकक आहे. तर अशा पद्धतीने स्पीडचं एकक सांगता येईल. आता मग जर आपण व्हेलोसिटीचा विचार केला, व्हेलोसिटीचा जर आपण विचार केला म्हणजे वेगाचा जर विचार केला प्रत्यक्ष, तर इथं डिस्टन्सचा घेणार डिस्प्लेसमेंट, डिस्टन्सचा घेणार डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन डिवाइडेड बाय अगेन टाइम टेकन. टाइम टेकन म्हणजे प्रत्यक्ष झालेलं विस्थापन आणि त्या ठिकाणी लागलेला वेळ. मग आता दोन्हींची एकक सारखी आहेत त्यामुळं व्हेलोसिटीची सुद्धा आपल्याला ही जी दोन एकक आहेत तीच दोन एकक सांगता येतील. आता यांच्या मूल्याचा जर विचार केला तर आपल्याला माहित आहे का डिस्टन्सचं जे मूल्य असतं इज ऑलवेज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. म्हणजे अंतराचं एकक जे आहे ते अंतर जे आहे ते प्रत्यक्ष विस्थापनापेक्षा नेहमी जास्त असतं. म्हणून इथं आपल्याला सांगता येईल का स्पीड इज ऑलवेज greater than speed is always greater than velocity. म्हणजे चाल नेहमी जास्त असणार आहे कोणापेक्षा? वेगापेक्षा. बट द मॅग्निट्यूड ऑफ स्पीड अँड द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलोसिटी म्हणजे स्पीड आणि व्हेलोसिटी यांचं जे मूल्य आहे ते इक्वल असणार आहे, समान असणार आहे. कधी असणार आहे? when the object is in linear motion. when the object is in linear motion म्हणजे जर एखादी वस्तू रेषीय गतीत जर गतिमान असेल, एक रेषीय गतीत जर गतिमान असेल तर दोघांचं मूल्य काय असणार आहे? सारखं असणार आहे. कारण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट दोन्ही पण सारखी मूल्य येतील. आपोआपच आपल्याला दोघांचं मूल्य सारखं आलेलं पाहायला मिळेल कारण छेदस्थानी दोन्ही पण टाइम टेकन आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्पीड आणि व्हेलोसिटी यांच्यामधला डिफरन्स आणि त्यांची युनिट्स जे आहेत त्यांचा अभ्यास करता येतो.